एप्स्टीन्स फाईल जगासमोर आल्या आणि अख्ख्या जगाला धक्का बसला. त्यावर बोलावं काय ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात आली, आतापर्यंत माणसानं बोकड खाल्ले असतील, कोंबड्या खाल्ल्या असतील, वेगवेगळे प्राणी खाल्ले असतील, पण आता सत्यता अशी आहे की माणसांना खायला सुरुवात केली आहे. तुम्ही आम्ही हे थांबवू शकत नाही, कारण हे आपल्या हातामध्ये राहिलं नाही. पण आपण एक करू शकतो, आपण आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो, आपल्या मुलांना सांभाळू शकतो. कारण एप्स्टीन फाईल्स मधली जी लहान लहान चिमुरडी मुलं मुली आपण बघतोय, हे कोणाच तरी मुलं असतील. पळवून आणलेली, चोरून नेलेली, कुठून तरी उचलून आणलेली ही मुलं कोणाची आहेत. त्याच पद्धतीचा हा प्रकार भारतामध्ये चालू आहे. मुंबई असेल, दिल्ली असेल, पुणे असेल, भारतातल्या अनेक मोठमोठ्या मेट्रो सिटीमधल्या अनेक मुलांना चोरून नेण्याचं, पळवून नेण्याचं प्रमाण हे मागच्या अनेक दिवसामध्ये खूप वाढलेलं आहे. मग ही मुलं जात आहेत कुठं? एक एप्स्टीन आपल्याला सापडला म्हणून या गोष्टी जगासमोर आल्या. तर असे शेकडो एप्स्टीन जगामध्ये आहेत, ते समोर आलेले नाहीत. कदाचित आपल्या आजूबाजूलाही कुठं असू शकतात. आपण हे थांबवू शकत नाही, कारण यंत्रणा आपल्या हातामध्ये नाही. आपण एक करू शकतो, आपला मुलगा शाळेत जात असेल, मुलगी शाळेत जात असेल, क्लासला जात असेल, आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं ही काळाची गरज आहे. कारण जग बदललंय, माणसं राहिली नाहीत, जनावरांपेक्षा भयानक झालीत. हे एप्स्टीननं सिद्ध केलंय. धन्यवाद. जय